नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजपासून आपण या चॅनलवरती नवीन बॅच सुरू करत आहे। ती बॅच म्हणजे मराठी व्याकरणची। तर मराठी व्याकरण, संपूर्ण मराठी व्याकरण तुम्हाला या बॅचमध्ये बघायला मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत म्हणजे सर्वच प्रकरणं आता आपण इथून जवळपास 20 ते 25 दिवसामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरीही सर्वात महत्त्वाची गोष्ट, आजचं हे आपलं पहिलं लेक्चर आहे आणि सर्वात बेसिक लेक्चर आहे। तर आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे, तर या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे भाषा म्हणजे काय असते, मराठी नेमकी त्याचा उगम कसा झाला, त्यानंतर त्याचं व्याकरण म्हणजे नेमकं काय असते, अशा बेसिक गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत। मग या बेसिक गोष्टीपासूनच आपल्याला बऱ्याचदा काय होतं, एक्झाममध्ये प्रश्नसुद्धा येतात आणि तुम्हाला जेवढ्या बेसिक गोष्टी माहीत असतात तेवढ्याच तुम्हाला ॲडव्हान्स गोष्टी कशा जाणार आहेत, सोपी जाणार आहे। म्हणून आज आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या चॅप्टरला। त्या पहिल्या चॅप्टरचं आपण नाव ठेवलं आहे मराठी भाषेचा उगम व व्याकरण। तर बघा, भारतामध्ये असंख्य भाषा आहेत। मग भारतामध्ये भाषा जी आहेत, या भाषेचे दोन प्रकार पडलेले आहेत। मग पहिला प्रकार कोणता, तर पहिला प्रकार येते इंडो आर्य भाषा। कोणती? इंडो आर्य भाषा किंवा इंडो युरोपियन भाषा, हा पहिला प्रकार पडते। आणि दुसरा जर प्रकार बघितला आपण, तर दुसरा प्रकार जो पडतो तो असतो द्रविडियन भाषा। कोणता? द्रविडियन भाषा। हे दोन प्रकार पडतात, द्रविडियन भाषा। म्हणजे भारतामधल्या जे भाषा आहेत हे किती प्रकारात आहेत, तर दोन प्रकारात आहेत। पहिली भाषा म्हणजे इंडो आर्य युरोपियन भाषा आहे, त्यानंतर दुसरी भाषा म्हणजे द्रविडियन भाषा। हे काय भाषेचे प्रकार आहे। मग पहिला प्रकार काय, इंडो आर्य, तर जवळपास भारतातले 74% जे लोक आहेत हे आर्य भाषा, इंडो आर्य भाषा बोलतात। किती? जवळपास 74% जे लोक आहेत हे इंडो आर्य भाषा बोलतात। आणि फक्त 24% जे लोक आहेत, हे 24% लोक काय, द्रविडियन भाषेचा उपयोग आपल्या भाषेमध्ये करतात। किती? 24%, 24%। तर आपल्याला डोक्यामध्ये असायला पाहिजे, भारतात ज्या भाषा आहेत त्या भाषेचे प्रमुख दोन प्रकार आहेत। पहिला प्रकार म्हणजे इंडो आर्य भाषा आणि दुसरा प्रकार म्हणजे द्रविडियन भाषा। तर इंडो आर्य भाषेत बोलणारे जे लोक आहेत हे 74% आहेत आणि द्रविडियन भाषा जे बोलणारे लोक आहेत हे 24% आहेत। मग उरले किती, तर 2% जे उरले, हे जे 2% आहेत हे इतर भाषा बोलणारे लोक आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतील। तर बघा, हे जे भाषा आहे या भाषेचा विविध प्रकारचा इतिहास असतो। मग भारतामध्ये आपल्याला डोक्यामध्ये असायला पाहिजे, दोन प्रकारच्या भाषा बघायला मिळतात। पहिली भाषा म्हणजे इंडो आर्य भाषा, 74% लोकांची बोली भाषा आहे। त्यानंतर द्रविडियन भाषा, मग द्रविडियन भाषेमध्ये फक्त 24% लोक आपल्याला बघायला मिळतात। चला, तर मग आता आपण बघूया नेमकं हे जे भाषा आहे, तर भारतामधल्या भाषांचं बॅकग्राऊंड काय, त्यांचा इतिहास वगैरे काय, त्याच्याविषयी आपण आता सविस्तर बघूया। तर बघा, तुम्हाला सुरुवातीला माहीत असायला पाहिजे, तर भारतीय भाषांचे दोन प्रकार म्हणजे इंडो आर्यन भाषा, त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे द्रविडियन भाषा। ते बघितलं आपण, 74% जे आहे आर्य भाषा बोलली जाते आणि द्रविडियन भाषा आहे 24% बोलल्या जाते। मग आता आपल्याला जो प्रश्न आहे, तर मग भारतामध्ये एकूण भाषा किती, तर भारतामध्ये जर एकूण भाषा बघितला आपण, कुठं, भारतातील भाषा, मग भारतातील भाषा जर बघितला आपण, तर भारतातील भाषा एकूण भारतामध्ये जर बघितला आपण तळागाळाला जाऊन, तर जवळपास 1652 भाषा आपल्याला बघायला मिळतील। किती? 1652। बघा, आपला जो देश आहे हा विविधतेने नटलेला आहे। इथच्या प्रत्येक व्यक्तीची जी बोलीभाषा ही वेगळी आहे। प्रत्येक किलोमीटरला तुम्हाला भाषा बदललेली दिसेल। तर हे जे आहे आपलं भारत देश, हा आपला जो भारत देश आहे, भारत देशामध्ये एकूण किती भाषा बोलल्या जातात, तर जवळपास 1652 भाषा बोलल्या जातात। मग 1652 भाषा, मग यातलं प्रत्येक भाषा काय आहेत, 1652 भाषा हे भारतामध्ये किंवा अन्य प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतील। तर या 1652 भाषापैकी, मग 1652 भाषापैकी भारतीय संविधानाच्या कलम 343 नुसार, कलम कोणता आहे, 343 नुसार, मग भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 नुसार हे जे भारतीय भाषा, तर या 1652 भाषापैकी 22 भाषांना राजकीय भाषाचा दर्जा देण्यात आला आहे किंवा राजभाषा म्हणून त्यांना गणल्या जाते। तर बघा, कलम कितवा आहे, तर कलम 343। मग कलम 343 नुसार फक्त भारतात 22 भाषांना राजकीय भाषेचा काय देण्यात आला आहे, दर्जा देण्यात आला आहे। तर ही गोष्ट आपल्याला माहित पाहिजे। एकूण किती भाषा बोलल्या जातात, तर 1652 भाषा बोलल्या जातात। परंतु भारतीय संविधानाच्या कलम 343 अनुसार
22 भाषांनाच फक्त राजकीय भाषेचा दर्जा काय झालेला आहे, मिळालेला आहे. मग हे 22 भाषा नेमक्या कोणत्या? तर मग 22 भाषा जर आपण बघितल्या तर या 22 भाषा हे आपण इथं लिहिलेल्या आहे. जशी आसामी अशी ही राजकीय भाषा आहे म्हणजे आसामची. त्यानंतर बंगाली, बोडो, डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मराठी, त्यानंतर नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, संथाली, तमिळ, तेलुगू, उर्दू. हे फक्त तुम्हाला एक वेळ काय करायचं आहे, रीड करायचं आहे. ह्याचं फारसं कठीण नाही, तर फक्त एवढं ध्यानात ठेवायचं आहे एकूण 22 भाषा जे आहेत हे 22 भाषा काय आहेत, राजकीय भाषा आहे. कशाच्या नुसार? तर भारतीय संविधानातील कलम 343 नुसार. मग कलम 343 नुसार, भारतीय संविधानाच्या कलम 343 नुसार एकूण किती राजकीय भाषा आहेत किंवा राजभाषा आहेत? तर एकूण 22 राजकीय भाषा आहेत. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग आता आपल्याला माहित आहे टोटल भाषा किती सांगितल्या आपण, राजकीय 22 भाषा. मग या 22 भाषांपैकी आपली भारताची एखादं राष्ट्रीय भाषा असेल, काय असेल, राष्ट्रीय भाषा असेल, असा प्रत्येक विद्यार्थ्याला काय पडतो, प्रश्न पडतो. परंतु आता आपण इथं बघितलं, काय बघितलं, भारत जो देश आहे हा विविध भाषांनी नटलेला आहे. इथं विविधता दिसून येते आपल्याला. म्हणजे कोण्या साईडला तुम्हाला आसामी बोलताना दिसेल, कोणी मराठी बोलताना, कोणी हिंदी, कोणी गुजराती, बंगाली, पंजाबी, म्हणजे अशा असंख्य भाषा आपल्याला भारत देशामध्ये भेटते. मग जर आपण हिंदी भाषेला जर राष्ट्रीय भाषा केली तर काय होणार आहे, इंग्लिश बोलणाऱ्या लोकांना राग येणार आहे. ते म्हणतील की वी आर सुपिरियर दॅन हिंदी. त्यानंतर मराठीवाले म्हणतील आम्ही मराठी आहो, आमची भाषा राष्ट्रीय भाषा असायला पाहिजे. बंगालीवाले तिकडे उठाव करतील, गुजरातीवाले उठाव करतील, म्हणजे सर्व भारत देशामध्ये काय होतील, उठाव होतील. म्हणून भारत देशामध्ये अशी कोणतीच राष्ट्रीय भाषा नाही आहे. भारत देशाची राष्ट्रीय भाषा आहे का कोणती, तर अजिबात नाही. मग भारत देशाची अजिबात राष्ट्रीय भाषा नाही. परंतु भारतीय संविधानानुसार काय, भारतीय संविधानानुसार भारताचे जे कामकाज असते हे कामकाज चालवण्यासाठी 2 भाषा निवडलेल्या आहेत. मग कार्य करण्यासाठी 2 भाषा कोणत्या, एक म्हणजे हिंदी आणि दुसरी म्हणजे इंग्लिश. कोणती, इंग्रजी. दुसरी कोणती आहे, इंग्रजी. या ज्या 2 भाषा आहेत हे काय, आपलं जे भारत देश आहे या भारत देशातील कामकाज चालवण्यासाठी कोणत्या भाषा भारतीय संविधानानुसार योजल्या आहेत, तर हिंदी आणि दुसरी कोणती आहे, इंग्रजी. एवढ्या गोष्टी तुम्हाला डोक्यात असायला पाहिजे. परत एक वेळ मी तुम्हाला सांगतो की भारतीय संविधानाच्या कलम 343 नुसार एकूण 22 भाषांना राजकीय भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट 1652 भाषा आहे. हे एवढं फारसं महत्त्वाचं नाही, परंतु राष्ट्रीय भाषा जर विचारलं तर भारतामध्ये अशी कोणतीच राष्ट्रीय भाषा नाही आहे. जसा राष्ट्रीय पक्षी असतो, राष्ट्रीय फूल असते, राष्ट्रीय प्राणी असते, तशी राष्ट्रीय भाषा असायला हवी होती. परंतु भारत हा विविध भाषेने नटलेला देश आहे म्हणून इथं राष्ट्रीय भाषा नाही. जसे की आपल्याला माहित आहे की राष्ट्रीय धर्म भारताला कोणताच नाही आहे, राष्ट्रीय धर्म नाही आहे. म्हणजे हिंदू जर राष्ट्रधर्म केला तर मुसलमानांना राग येईल, बुद्धिस्ट लोकांना राग येईल, ख्रिश्चन लोकांना राग येईल, त्यानंतर बंगाली लोकांना, म्हणजे विविध प्रकारचे जे लोक राहतात इथं मिळून मिसळून राहतात. म्हणून एखाद्या कोणत्याही गोष्टीला म्हणजे पर्टिक्युलर समाजातील गोष्टीला तिथं प्राधान्य दिलं जात नाही किंवा पर्टिक्युलर भागाला तिथं प्राधान्य दिलं जात नाही. म्हणजे जर आपण मराठीला प्राधान्य दिलं आणि मराठी राजकीय भाषा केली तर आपल्यावरची जे लोक आहेत उत्तर भागातले, म्हणजे उत्तर प्रदेश झालं, दिल्ली झाली, हरियाणा, पंजाब झालं, या लोकांना काय वाटेल की हिंदी भाषा सर्वश्रेष्ठ आहे, हिंदीला असायला पाहिजे, म्हणजे वादविवाद होतील. म्हणून राष्ट्रीय भाषा भारताची अशी कोणतीच नाही. आता हे जे भारतीय भाषा आहे संविधानाने कोणत्याही भाषेला काय केलं नाही, राष्ट्रीय भाषा केलेलं नाही. परंतु या भाषेचे आता काय वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिली भाषा म्हणजे आर्यन गटातील भाषा आहे, जी सुरुवातीलाच आपण तुम्हाला सांगितलंय. तर बघा, आर्यन गटातील भाषा आणि द्रविडियन गटातील भाषा, त्यानंतर अजून आपल्याला अभिजात भाषा, या 3 गोष्टीच्या माहीत असायला पाहिजे. तर पहिला प्रकार कोणता, तर आर्यन गटातील भाषा बघू आपण. काय, आर्यन गटातील भाषा. आर्यन गटातील भाषा याची जी लिपी असते आर्यन गटातील भाषेची, याची जी लिपी असते ती कोणती असते, तर ती देवनागरी लिपी असते, देवनागरी लिपी असते. मग आता आपल्याला माहित पाहिजे मग आर्यन गटातील भाषा किती, तर एकूण 6 भाषा जे आहेत हे आर्यन गटामध्ये येतात आणि ह्या 6 भाषा जे आहेत हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्यातून जातात. म्हणून तुम्हाला काय करायचं, एक शब्द ध्यानात ठेवायचा आहे. तो शब्द म्हणजे काय, मही संपाला गेली बाई.
काय शब्द आहे? मही संपाला गेली बाई. मग मही संपाला गेली बाई म्हणजे याचा अर्थ काय झाला? म म्हणजे ते मराठी. काय? म म्हणजे मराठी. ही म्हणजे येतो आपला हिंदी. त्यानंतर स म्हणजे संस्कृत. काय? स म्हणजे संस्कृत. त्यानंतर पाल म्हणजे पाली. त्यानंतर गे म्हणजे गुजराती. गुजराती. त्यानंतर सावी बाई म्हणजे बंगाली. बंगाली. किती सोपी आहे बघा. आता तुम्ही फक्त एक सेंटेन्स तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायचा आहे. माही संपाला गेली बाई. मही किंवा माही संपाला गेली बाई. मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली. या ज्या भाषा आहेत ह्या कोणत्या भाषा आहेत? तर या आर्यन गटातील भाषा आहेत आणि यांची लिपी जी आहे देवनागरी असते. देवनागरी लिपी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आपण जी मराठी भाषा लिहितो ती भाषा कोणती आहे? देवनागरी लिपीतली आहे. मग या आर्यन गटात एकूण किती भाषा आपण बघितल्या? तर एकूण 6 भाषा बघितल्या. मग या 6 भाषा कोणत्या? तर मही संपाला गेली बाई. मग मही संपाला गेली म्हणजे मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली. ह्या भाषा कोणत्या? तर ह्या देवनागरी लिपीतल्या आर्यन गटातील भाषा. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रकार म्हणजे द्रविडियन गटातील भाषा. कोणत्या? द्रविडियन गटातील भाषा. मग द्रविडियन गटातील भाषा आता आपल्याला बघायचं आहे. मला द्रविडियन गटातल्या भाषा आपण कशा बघणार आहे? तर द्रविडियन गटातल्या भाषेसाठी ही एकूण किती? 4 भाषा आहेत. मग या 4 भाषा कशा ध्यानात ठेवायच्या आहे? 4-5 भाषा असतील जवळपास. 4च भाषा. तर एक ध्यानात ठेवायचा आपल्याला. काय? मतेकात. एक शब्द ध्यानात ठेवायचा. काय? मतेकात. मतेकात शब्द काय आपला बघा आता पुन्हा एकदा. काय? मतेकात हा शब्द ध्यानात. आर्यन गटासाठी कोणता ठेवला होता आपण? मही संपाला गेली बाई. आणि अठी काय ठेवला? मतेकात. मतेकात किंवा तका काही पण करा तुम्ही. एखादा असा शब्द निवडा की तो तुमचा परमनंट ध्यानात राहील. आता हा जो शब्द आहे हा मी माझा स्वतःचा तयार केलेला आहे त्यामुळे हा मला ध्यानात आहे. मतेकात. म म्हणजे काय? म म्हणजे मल्याळम. काय? म म्हणजे मल्याळम. ते म्हणजे तेलगू. त्यानंतर का म्हणजे कानडी. त्यानंतर त म्हणजे तमिळ. काय? त म्हणजे तमिळ. बघा आता किती सोपी आहे. तर ह्या जे 4 भाषा आहेत, 1 मल्याळम, 2 तेलगू, 3 कानडी, 4 तमिळी, या कोण्या गटातील भाषा आहेत? तर या द्रविडियन गटातील भाषा आहे. आणि हे भाषा आपल्याला कुठं बघायला मिळतात? तर आपल्या साऊथ भागामध्ये बघायला मिळतात. कुठं बघतात? साऊथ भागामध्ये. म्हणजे जो आपला भारताचा दक्षिण भाग आहे या दक्षिण भागामध्ये आपल्याला ह्या भाषा बघायला मिळतात. आणि या भाषांना काय म्हणतात? द्रविडियन गटातील भाषा असे म्हणतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय? तुम्हाला 2 शब्द फक्त ध्यानात ठेवायच्या. 2 लाईन. पहिली म्हणजे मही संपाला गेली बाई. मही संपाला गेली बाई म्हणजे मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली. आणि दुसरा जो शब्द आहे हा दुसरा शब्द कोणता ध्यानात ठेवायचा? तर दुसरा शब्द ध्यानात ठेवायचा मतेकात. मतेकात म्हणजे मल्याळम, तेलगू, कानडी, तमिळ. हे जे मते आहे, मते कोणाचं तरी सरनेम आहे. मग या सरनेमवरून मतेकात. आता कात हा शब्द तुम्ही एक्स्ट्रा लावा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. हे माझ्या लक्षात काय? कारण माझ्याच क्लासमध्ये मते नावाचे व्यक्ती होती त्यामुळे माझ्या परफेक्ट ध्यानात राहते हे मतेकात. म्हणजे काय? मल्याळम, तेलगू, कानडी, तमिळ. हे जे आहे ते द्रविडियन गटातील भाषा. मग आता जे आहे आपल्या भारत देशामध्ये काही अभिजात भाषा आहेत. अभिजात म्हणजे काय? मूळ भाषा आहे. मग त्या मूळ भाषा कोणत्या ते सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. आपण काय बघितले? आर्यन गटातील भाषा बघितल्या, द्रविडियन गटातील भाषा सुद्धा बघितल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बघायची आता आपल्याला? आता आपल्याला बघायचं आहे अभिजात भाषा. अभिजात भाषा म्हणजे काय? मूळ भाषा. अभिजात भाषा. अभिजात भाषा म्हणजे काय? मूळ भाषा. मग या अभिजात भाषा कशा ध्यानात ठेवायचा? संत कमवते. काय? हा शब्द ध्यानात ठेवायचा आहे तुम्हाला. काय? संत कमवते किंवा कमवते. संत कमवते. अभिजात भाषा कोणत्या आहेत? तर बघा संत कमवते. हा जर शब्द तुमच्या ध्यानात राहत असेल तर तुम्हाला अभिजात भाषा तोंड पार राहते. आता संत म्हणजे काय? स म्हणजे संस्कृत. काय? स म्हणजे संस्कृत. त म्हणजे तमिळ. त्यानंतर क म्हणजे कन्नड किंवा कन्नड असली आपण कानडी म्हणता किंवा कन्नड. म म्हणजे मल्याळम. मल्याळम. त्यानंतर उ म्हणजे उडिया. त्यानंतर ते म्हणजे तेलगू. ते म्हणजे तेलगू. आता डोक्यामध्ये राहणार आहे तर काय? संते मकऊ. संते मकऊ. स म्हणजे संस्कृत, त म्हणजे तमिळ,
क म्हणजे कन्नड, म म्हणजे मल्याळम, उ म्हणजे उडिया आणि ते म्हणजे तेलुगू. म्हणजे संत कमवते हे काय आहे? अभिजात भाषा आहे. संत कमवते काय आहे? तर हे अभिजात भाषा आहे. मग अभिजात भाषा कशा ध्यानात असणार आहे? तर मग अभिजात भाषा जर तुम्हाला ध्यानात ठेवायची असती तर तुम्हाला एक शब्द ध्यानात ठेवायचा आहे, तो म्हणजे संत कमवते. मग संत कमवते म्हणजे काय? तुम्हाला संस्कृत, तमिळ, कन्नड, मल्याळम, उडिया, तेलुगू. त्यानंतर मराठी जी भाषा, या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी एक कमिटी नेमली होती. त्या कमिटीचं नाव आपल्याला माहीत पाहिजे. ते म्हणजे काय? रंगनाथ पठारे कमिटी किंवा समिती. पठारे, रंगनाथ पठारे समिती. हे कशासाठी होती? तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा याकरता नेमलेली समिती होती आणि मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा द्यावा म्हणून त्यावर कार्यवाही सुरू होती. तर बघा काय, रंगनाथ पठारे हे जे नाव आहे हे समितीचं किंवा त्या व्यक्तीचं, हे नाव तुम्हाला ध्यानात असायला पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा याकरता जी समिती नेमली होती त्या समितीला काय म्हणतात? रंगनाथ पठारे समिती असे म्हणतात. काही तांत्रिक अडचणीमुळे लेक्चर पूर्ण होऊ शकलं नाही, तरी उर्वरित भाग तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्याकरता तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये.